रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारातला पहिला श्रावण सोमवार, त्याचबरोबर नागपंचमीसुद्धा. दोन्ही सेवा आजच्या दिवशी एकत्र आलेल्या आहे. तर आपल्या घरात जर छोटी पिंड असेल तर त्याचे जलाने अभिषेक करायचा आणि त्याचबरोबर दही, दूध, पंचामृत, शहद वेगवेगळासुद्धा आणि सर्व एकत्र करूनसुद्धा पंचामृताने अभिषेक करायचा. पुन्हा जलाने अभिषेक करायचा आणि एका ताटात थोडे तांदूळ टाकून त्यावर पिंड ठेवायची. जलाधारीचं मुख मात्र उत्तरेकडे असायला हवं. आणि इथे बघू शकता मी केशरयुक्त गंध लावून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आज शिवमूठ तांदूळाची आहे. देव कोणतेही ठेवायच्या अगोदर त्याच्याखाली 2 दाणे तांदूळाचे ठेवायचे असते. आणि इथे बघू शकता गहू अर्पण केलेले आहे. गहू आपल्या घरातील सुख समृद्धी भरभराट हो यासाठी गहू अर्पण केलेल्या जाते. आपल्या घरातील आपल्या मागची कटकट दूर हो यासाठी काळे तीळ अर्पण केले जाते. त्याचप्रमाणे शमीचं पत्र आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी शमीचं पत्र अर्पण केले जाते. त्याचबरोबर जे धोत्र्याचं फळ आहे ते सुद्धा भगवान शिवांना खूप आवडतं आहे. शंखपुष्पीचं फूल हे सुद्धा भगवान शिवांना, महालक्ष्मीला तसेच विष्णूला सुद्धा अर्पण केले जाते. आणि गुलाबाचे फूल आपल्या घरात सुख भरभरून नांदो यासाठी गुलाबाचे फूल अर्पण केले जाते. 108 बेलपत्र असेल तर 108 बेलपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर आपल्या घरात जेही भगवान शिवाला आवडीची वस्तू असेल ते 1 असो की 2 ते अर्पण करायची आहे आणि कापुराची आरती करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आज नागपंचमी असल्यामुळे आम्ही शेतात देवीची पूजा करायला गेलो. आमच्या अहोनी इथे बेलाचे झाड आहे आमच्या शेतात, तर तिथे वारूळ आहे छोटंसं, तिथेच वारुळाची पूजा करून घेतली. आमच्या इकडे लेडीज जे आहेत त्या वारुळाची पूजा करायला जात नाही. इकडे कोणा गावाची पद्धत असते, जसं गाव तशी रीत. त्याचप्रमाणे आमच्या अहोनी इथे पूजा करून घेतली. तोपर्यंत मी देवीची पूजा करून घेतली. मीही नमस्कार करून घेतला. माझ्या शेताच्याच काठाला हे बेलाचे झाड आहे आणि या बेलाच्या झाडाला शक्यतो 4 पानाचे बेलाचे झाड खूप सारे निघतात. असं म्हणतात की 108 बेलपत्र अर्पण केले आणि 1 4 पानाचं बेल अर्पण केलं की त्याचं पुण्य लाभते. आणि इथे बघू शकता नमस्कार वगैरे करून नारळ अर्पण केलेला आहे. प्रसाद अर्पणसुद्धा केलेला आहे आणि पाणी फिरवून आम्ही निघालो शेतात. नागपंचमी असल्यामुळे शेतात चारही बाजूनं जे लाया फुटाण्याचा प्रसाद असतो तो चारही बाजूने फेकला जाते आणि त्याचबरोबर प्रसादसुद्धा अर्पण केला जाते. आणि इथे बघू शकता आमच्या शेताच्या आतमध्ये ही छोटीशी आरगडीचं सामान ठेवायला जे शेतातील उपयोगी येते ते वस्तू या खोलीमध्ये ठेवतात. आणि इथे सुद्धा आम्ही लाया ज्या आहे त्या फेकून दिल्या आणि शेतातसुद्धा गोल फिरून अर्पण केल्या. आणि इकडे आमच्या जे शेतात संत्र्याचा बगीचा आहे त्याचा गोल फेरफटका मारला आहे. ते बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मी जे संत्र दाखवले होते त्याची साईज अत्यंत छोटी होती, पण आता मात्र त्याची साईज मोठी होत चाललेली आहे आणि काही दिवसात संत्रा हा विकायला येणार आहे. इथे बघू शकता झाडाला खूप सारे संत्र हे लागलेले आहे. आमचं शेत कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ताईंनो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा. आणि त्याचप्रमाणे बघू शकता हिरवीगार झाडं, हिरवेगार पानं, अगदी मन फ्रेश झाल्यासारखं वाटते. त्यातच फुलाची झाडंसुद्धा आमच्या साहेबांनी काठान शेताच्या साईडने लावलेले आहे. हे आहे केळीचं झाड. याला छान केळीच्या झाडाला छोटंसं फूल दिसलं, ते सुद्धा मोबाईलमध्ये मी थोडं कॅप्चर केलं. आणि इथे बघू शकता शेताच्या साईडलाच कुंपणाला पारिजाताचे फूल लावलेलं आहे. असे म्हणतात की महादेवाला पारिजाताचे फूल खाली पडलेले वाहलं तरी चालतात, शक्यतो पारिजाताचेच फूल. तर मी इथे पारिजाताचे फूल बघत होती, पण आमच्या अहोंनी झाडावरचे पानावर पडलेले फुलं मला जमा करून दिले आणि महादेवाच्या पिंडीवर वाहले. आणि हे बघू शकता आमच्या शेताच्या साईडचा व्ह्यू खूप छान वाटतं. इथं आलं की अगदी मन फ्रेश आणि प्रसन्न वातावरण होऊन जातं. व्हिडिओ हे आहे आमच्या शेताच्या साईडलाच एक छोटंसं देवीचं मंदिर. आवडलं असं एक लाईक नक्की करा ताईंनो.